रायगड जिल्ह्यात खोपोली इथं शिवसेनेचे कार्यकर्ते दिवंगत मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली। काळोखे यांची काल खोपोलीत अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती। ही घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं। या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत गुन्हेगारांना शासन आणि पोलीस कठोर शिक्षा देतील असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। काळोखे यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल असं सांगत कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही अशी ग्वाही शिंदे यांनी दिली। ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे। नक्कीच अशा प्रकारची वृत्ती खेचून काढली पाहिजे। अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करतायत ही त्याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामा नये यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे। या प्रकरणी खोपोली पोलीस स्थानकात 6 ज्ञात आणि 4 अज्ञात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचं रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सांगितलं। या प्रकरणी मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर अशा 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आम्ही या प्रकरणी अनेक पथकं तयार केली असून न्यायवैद्यक तज्ज्ञांचीही मदत घेत आहोत असंही दलाल यांनी सांगितलं। पुलिस स्टेशन में उसके अंतर्गत 6 आरोपी नाम से फरियाद दी गई है और 4 अनोळखी अनआइडेंटिफाइड लोग थे ऐसा है। हमारी 8 टीम्स बनाई गई हैं इन्वेस्टिगेशन की जो आरोपी को ढूंढने के अलग अलग प्रयत्न कर रही हैं। साथ में ही जो फोरेंसिक एक्सपर्ट्स हैं उन्हें बुलाया गया था। सीन ऑफ क्राइम जो है वहां से कौशल्यपूर्वक सब सैंपल्स कलेक्ट कर लिए गए हैं और हम जल्दी ही आरोपी को अरेस्ट करके उनके खिलाफ आगे की कार्रवाई करेंगे। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे। त्यावर प्रतिक्रिया देताना SIT चौकशीतून या प्रकरणाचा तपास केला जावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे। यानंतरच्या बातम्या